आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। सत्य आहे फडणवीसांचं वक्तव्य। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार भाजपसोबत येण्यास 50% तयार होते असं प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। मला कमळाच्या चिन्हावर लढण्याची ऑफर नाही तर अजित पवार गटाकडून नाशिकच्या जागेची मागणी। नाशिकची जागा घ्या पण तिथे भुजबळांनाच उमेदवारी द्या, भाजपच्या दादांना सूचना, भुजबळांचा दावा। महायुतीकडून नाशिकच्या जागेसाठी अचानक विजय करंजकरांचं नाव पुढे। विजय करंजकर सध्या ठाकरे गटात, तिकीट न मिळाल्याने नाराज। करंजकर यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंची भेट घेतली। महायुतीत जागा वाटपाचं सगळं नीट मार्गी लागणार। उद्या मुंबईत शिंदे फडणवीसांसोबत जागा वाटपावर चर्चा करणार, अजित पवारांची माहिती। विजय वडेट्टीवार लवकरच भाजपात जाणार। भाजपसोबत बैठका, मी चर्चेचा साक्षीदार, धर्मराव बाबा आत्राम यांचा मोठा दावा। तर वडेट्टीवार अशोक चव्हाणांचे राईट हँड आत्राम यांचं वक्तव्य। सांगली आणि मिरजेत संघाचा माणूस निवडून येतोय म्हणून सांगलीत जातीयवादी शक्तींचा मुकाबला करण्यासाठी ठाकरे गट हवा। सांगलीच्या जागेवर ठाम राहण्यावर राऊतांची प्रतिक्रिया। सांगलीच्या जागेबाबत विश्वजित कदमांची चूक कुठे आहे? काँग्रेसमध्येच निर्णय फार चुकीचे होतात। सांगलीच्या जागेवरून अशोक चव्हाणांची काँग्रेसवर टीका। सांगलीत एक डोक्याने तर एक मातीतला कुस्ती खेळणार। भाजपचे उमेदवार संजय काका पाटलांचा चंद्रहार पाटील आणि विशाल पाटलांना टोला। मुंबईत काँग्रेसला 2 ते 3 जागा मिळण्याची अपेक्षा होती। जागासंदर्भात चर्चेवेळी काँग्रेस नेत्यांनी कठोर भूमिका घ्यायला हवी होती। मुंबईतील महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर वर्षा गायकवाडांची नाराजी व्यक्त। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भर पावसात लोकसंवाद यात्रा। सकाळपासूनच नागपूरच्या अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू। पावसातही गडकरी यांची लोकसंवाद यात्रा सुरूच। पूजा तडस यांचा कुटुंबियांवर गंभीर आरोप। कुटुंबियांकडून माझ्यावर अन्याय, मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली, लोखंडी रॉडनं मारहाण, तडस कुटुंबियांनी मला बेघर केलंय, पूजा तडस यांचा आरोप। लोकसभेच्या निवडणुकांमुळे हा मुद्दा उपस्थित। निवडणुकांमुळेच माझ्यावर आरोप, लग्नाच्या वेळी आम्हाला विचारलंही नाही, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, सून पूजा तडसांचे आरोप रामदास तडस यांनी फेटाळले। मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर लोढांकडून राज ठाकरेंची भेट। लोढा दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक। उदयनराजेंना आव्हान देणार नाही, मी सामान्य कार्यकर्ता। साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। तत्व आणि मुद्द्याला धरून निवडणुकीला सामोरं जाणार, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। वळसे पाटलांचे निकटवर्तीय शेखर पाचुंदकरांना शरद पवार गटाला पाठिंबा। पवार गटाकडून शेखर पाचुंदकरांवर आंबेगाव विधानसभेची जबाबदारी। आताची निवडणूक ही विधानसभेच्या आधीची रंगीत तालीम। बूथचं नियोजन करा, जयंत पाटलांच्या इस्लामपूरमधील सभेत कार्यकर्त्यांना सूचना। पुण्यात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकरांकडून एकत्रित प्रचार। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात तिन्ही नेत्यांचा प्रचार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर। पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज नांदेडमध्ये सभा। प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारार्थ नरसीमध्ये सभेचं आयोजन। महायुतीचे नेते उपस्थित राहणार। दुपारी 4 वाजता सभा होणार। बीएसपीच्या अध्यक्ष मायावती आज नागपूर दौऱ्यावर। विदर्भातील बीएसपीच्या उमेदवारांसाठी मायावतींची जाहीर सभा। मात्र बेजनबाग मैदानातील सभेवर पावसाचं सावट। देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर। चंद्रपूरच्या वरोऱ्यात आणि गडचिरोलीच्या आलापल्लीमध्ये फडणवीसांच्या सभा। शरद पवारांची आज पुण्यात महत्त्वाची पत्रकार परिषद। एका मोठ्या नेत्याचा पवार गटात पक्षप्रवेश होण्याची शक्यता। दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषद होणार। बारामती मतदारसंघातील सासवडमध्ये आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जनसंवाद सभा। विजय शिवतारेंकडून सभास्थळाची पाहणी। आज संध्याकाळी 5 वाजता पालखी मैदानावर सभेचं आयोजन। पुण्यात रवींद्र धंगेकरांसाठी थेट राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात उतरणार। लवकरच राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि आदित्य ठाकरेंचा धंगेकरांसाठी रोड शो। मालेगावात काँग्रेसकडून शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला विरोध। बच्छाव यांना धुळे लोकसभेची उमेदवारी। मालेगाव काँग्रेस कमिटी कार्यालयात पदाधिकाऱ्यांची नाराज। आज बैठक, स्थानिक उमेदवार देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राजू पाटलांची फेसबुक पोस्ट। ऊंची छलांग लगाने के लिए चिंता भी 2 कदम
चीता भी 2 कदम पीछे आता है, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असताना राजू पाटलांची फेसबुक पोस्ट चर्चेत। डोंबिवलीतील मनसैनिकांचा मनसेला रामराम। राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर डोंबिवलीत मनसेचे पदाधिकारी मिहीर दौतेंसह 7 जणांचा राजीनामा। फडणवीसांना मोहिते पाटील कुटुंबियांच्या मनधरणीत यश येईल, चंद्रकांत पाटलांना विश्वास। माढ्यातून रणजित नाईक निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानं मोहिते पाटील कुटुंबात नाराजी। भावना गवळींसोबत सकारात्मक चर्चा, गवळी उद्या मुख्यमंत्र्यांना भेटतील। उदय सामंतांची गवळींसोबतच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं भावना गवळी नाराज। भिवंडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रेंनी राऊतांची भेट घेतली। बाळामामा म्हात्रेंना शरद पवार गटाकडून उमेदवारी। जनतेला वेळ न देणारा 5-5 पक्ष बदलणारा नाटककार यांच्यापासून सावध रहा। आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा। 5 वर्षात अमोल कोल्हेंनी मतदारसंघात लक्ष तरी दिलंय का, आढळरावांचा सवाल। आढळरावांना माझ्याकडून गेट वेल सून एवढ्याच शुभेच्छा। आढळरावांकडे मुद्दे नसल्यानं ते असं बोलतात। आढळरावांच्या टीकेवर कोल्हेंचं प्रत्युत्तर। सत्यजित पाटलांनी आमदारकीच्या काळात शेतकऱ्यांसाठी काय केलं, शेतकऱ्यांसाठी किती वेळा पाटील रस्त्यावर उतरले। राजू शेट्टींचा हातकणंगलेमधील ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटलांना सवाल। माझ्या कामाची दखल जनता घेईल, टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार। सत्यजित पाटलांचं राजू शेट्टींना प्रत्युत्तर, तर राजू शेट्टींनी स्वतःची कामं दाखवावी। सत्यजित पाटलांचं राजू शेट्टींना आव्हान। निवडणुकीसाठी गोरगरीब लोक मला पैशांची मदत करतात, लोक मला नोट पण देतात आणि वोट पण देतात। निलेश लंकेंचं मिश्किल वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी आज राजस्थान दौऱ्यावर। राजस्थानमधील करवलीमध्ये मोदींची जाहीर सभा, तर राहुल गांधींची जोधपूर आणि बिकानेरमध्ये सभा। मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी केली, विरोधकांशिवाय निवडणुका घेऊन मोदींना देशात पुतीन मॉडेल आणायचंय। राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। हिंदू आणि उत्तर भारतीय मतांसाठी भाजपाचं महाराष्ट्रात योगी कार्ड। राज्यासह मुंबईत योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारांचा धडाका। प्रत्येक टप्प्यात योगी आदित्यनाथ यांच्या 4 ते 5 सभांचं नियोजन। अरविंद केजरीवालांच्या याचिकेवर 15 एप्रिलला सुनावणी। केजरीवालांच्या अटकेविरोधात दिल्ली कोर्टाकडून हस्तक्षेपास नकार। दिल्ली कोर्टाकडून नकार मिळाल्यानंतर केजरीवालांची सुप्रीम कोर्टात याचिका। टेस्लाची भारतात प्रकल्पासाठी रिलायन्सला पसंतीची चर्चा। प्रकल्प उभारण्यासाठी टेस्लाकडून महाराष्ट्र आणि गुजरातला पसंती। येत्या आठवड्यात मोदी एलन मस्क यांची भेट होण्याची शक्यता।